कोण सावध राहा म्हणतोय? ज्याच्या स्टेटमेंटला केवढीशी किंमत नाही असा माणूस आम्हाला सावधगिरी शिकवतोय. मुख्यमंत्री करणार नाही. झालो ना. 2.5 वर्षाचा कालावधी त्यांचं सरकारचा जर पाहिला, तर महाराष्ट्रामध्ये 15 वर्षात झाली नसेल एवढं काम आम्ही ह्या 2.5 वर्षात करून दाखवलं. उद्या कोणी जरी मुख्यमंत्री झाले तर त्यांना पाठिंबा हात द्यावाच लागेल. त्यामध्ये त्यांची सुटका नाही. म्हणून त्यांनी पहिले डिक्लेअर केला काय नंतर डिक्लेअर केला काही फरक पडत नाही. त्या मुख्यमंत्री पदामुळे महायुतीमध्ये कोणीही समाज ना भांडणं होणार नाही ना एबीसीडी प्लॅन होणार आहे. 30 तारीख किंवा 2 तारीख या 2 तारखेच्या आतमध्ये इथं सरकार स्थापन. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला भरघोस असं यश मिळालेलं आहे. खरं तर 5 वर्षामध्ये राज्यातील जनतेने वेगवेगळ्या राजकीय घडामोडी पाहिल्या. त्यामध्ये सुरुवातीच्या 2.5 वर्षात महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं, नंतर महायुती सरकार स्थापन झालं आणि मोठ्या फरकाने म्हणजे सर्वात जास्त इतिहासामध्ये सर्वात जास्त एका पक्षाचे उमेदवार सर्वात जास्त निवडून आले. त्यातले त्यात भाजपचे 132 उमेदवार निवडून आलेले. खरं तर आपण जर विचार केला तर महाभारतामध्ये संजयचा खूप महत्वाचा रोल होता. तशाच प्रकारचे 2 संजय, एक ठाकरे शिवसेनेकडे आणि एक शिंदे शिवसेनेकडे. वारंवार दोन्ही संजय एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करत असतात. दररोज सकाळी संजय राऊत ठाकरे शिवसेनेचे खासदार आहेत, ते सत्ताधारी महायुतीवरती वेगवेगळ्या टीकास्त्र सोडत असतात. त्याचा प्रतिकार करण्यासाठी शिंदे सेनेकडे देखील मोठी ढाल आहे, ते आहे संजय शिरसाट. संजय शिरसाट आपल्या सोबत आहे. संजय राऊत दररोज टार्गेट करतात महायुतीला, त्यात येतात शिंदे सेनेला. त्याचा तर सुपारी घेतल्याचा कार्यक्रम आहे. आणि मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की संजय राऊत हा बकवास माणूस आहे. त्यांनी आतापर्यंत जे जे विधानं केले नेमकं त्याच्या विरोधात झालेले. सत्ता येणार नाही आली, मुख्यमंत्री हा होणार नाही झाला. हे सगळं जे काही त्यांनी आतापर्यंत जे जे भाकीते केले ते उलटे झालेले आहेत आणि मी जे काही सांगितले ते सगळं सत्य झालं. हा त्याच्यातला माझ्यातला फरक आहे. म्हणून बेसलेस बोलणारा एक संजय आहे आणि मी बेस धरून बोलणारा संजय आहे. उगाच कुणावर टीका करणे, उगाच कुणाला शिवीगाळ करणे, उगाच कुणाच्या तरी अंगावर जाणे, पुन्हा उगाच तरी अशा लेवलच्या टीका करणे की जे राजकारणामध्ये कधी कोणी केल्या नव्हत्या. या पद्धतीच्या टीका जेव्हा एखादा माणूस करतो तर त्याचा परिणाम सर्वसामान्य माणसाच्या मनावर होतो आणि त्याचा परिणाम असा झाला की ही जी काही माहितीची सत्ता आली, या सत्तेमध्ये आमच्या योजना, आमची केलेली कामं, मुख्यमंत्र्यांचा चेहरा, सर्व नेत्यांची धडपड आणि त्याचबरोबर संजय राऊतनी केलेली बकवास विधानं याचा सुद्धा आम्हाला फायदा झालेला आहे. खरं तर ज्यावेळेस महाविकास आघाडी सरकार कोसळलं त्यावेळेस देखील संजय राऊत वारंवार सांगत होते की भाजप मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदेना बसवणार नाही. त्यावेळेस देखील त्यांनी असा दावा केला. आता देखील ते सांगताय की तुम्ही भाजपापासून सावध राहा. सेकंड टाइम ते आता तुम्हाला हे सांगताय, सल्ला देताय. कोण सावध राहा म्हणतोय? ज्याच्या स्टेटमेंटला केवढीशी किंमत नाही असा माणूस आम्हाला सावधगिरी शिकवतोय. आम्ही सावध होतो म्हणून तर आम्ही त्या टायमाला काँग्रेस राष्ट्रवादीपासून बाहेर निघालो. आम्ही उठाव केला. सत्तेत असताना उठाव करणारा हा एकमेव पक्ष जो बाहेर निघाला. मुख्यमंत्री करणार नाही. झालो ना. 2.5 वर्षाचा कालावधी त्यांचं सरकारचा जर पाहिला तर महाराष्ट्रामध्ये 15 वर्षात झाली नसेल एवढं काम आम्ही ह्या 2.5 वर्षात करून दाखवलं. माणसाकडे सत्तेचा वापर कशासाठी करायचा असतं हे जर कळालं ना तर लोक त्यांना ऍक्सेप्ट करतात. म्हणून आज एकनाथ शिंदे साहेबांचा चेहरा महाराष्ट्रामध्ये एक मोठ्या अभिमानानं मिरवला जातो आणि त्यांच्यासाठी आजही कोण मुख्यमंत्री होईल काय होईल माहिती नाही. लोक प्रार्थना करायला लागले. हे यश नाही त्यांचं. नाही, हे दबावचं राजकारण करताय का सेनेकडून शिवसेनेकडनं? कारण की जर बघितलं तर खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपलं ट्विट डिलीट केलेलं आहे. ते डिलीट करण्याची गरज का पडली त्यांना? हे बघा, ट्विट आपण करायचं नसतं. लोकांनी जो का प्रतिसाद दिलाय ना तो त्यांच्या पुरता ठेवला पाहिजे. ते आपल्या पेजवर आणणं, त्याला आपण पब्लिसिटी देणं हे आमच्या स्वभावात नाही. म्हणून शिंदे साहेबांनी सर्वांना स्ट्रिक्टली सांगितलं असा कोणताही प्रकार आपल्याकडून झाला नाही पाहिजे. लोकांचं काय मत जन्मत जे असं ते त्यांना करू द्या. थेट मुख्यमंत्र्यांना सांगावं लागलं होतं की मुंबईमध्ये जमू नका, निदर्शनही करू नका. तसा काय प्लॅन होता का? प्लॅन वगैरे नसतो असं काही. लोक यायचं मग काहीतरी कोणी जिंदाबाद कोणी मुर्दाबादच्या घोषणा द्यायचं. मग ही जी महायुती आहे, त्याच्यात काय तेढ निर्माण करायचंय का? असं होतं का? माझं कार्यकर्ता असतो, जल्लोषात असतो, जोशात असतो, एखादं विधान त्याच्या तोंडातून काहीतरी निघतं. मग त्याचा परिणाम असं होतं की मग यांच्यामध्ये इतकी अनबन आहे का, मग यांच्यामध्ये भांडणं चाललीत का? म्हणून मुख्यमंत्र्यांनी आमदारांना सुद्धा सांगितलंय तुम्ही तुमच्या मतदारसंघात जा, लोकांचे आभार माना. याला म्हणतात नेता.
नेता स्वतःचा जल्लोष करण्यासाठी जयघोष करण्यासाठी माणसं किती जमा करू शकतो, पण हा असा एकमेव नेता आहे ज्यांनी कार्यकर्त्याला सांगितलं इथं थांबायचं नाही, आमदाराला सांगितलं थांबायचं नाही, हे सांगणाऱ्या नेत्याचं धाडस हे सगळा महाराष्ट्र पाहतोय. खरं तर ज्या पद्धतीने राज्यामध्ये भाजपला सर्वात जास्त सीट आले ते गेल्या वेळेस, त्यावेळेस देखील शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून युती सरकारला पाठिंबा जाहीर केला आणि त्यावेळेस देखील त्यांनी कोंडी निर्माण केली होती उद्धव ठाकरेंच्या संदर्भात. आता देखील अजित पवारांनी तीच खेळी खेळलेली आहे आणि आता डायरेक्ट सांगितलंय की भाजपाचा मुख्यमंत्री होण्याचा आम्ही जाहीर पाठिंबा देतो. हे ते पुनरावृत्ती इतिहासच झाले, वाटत नाही तुम्हाला? तसं काही झालेलं नाही. ते महायुतीमध्ये लढलेले आहेत. शरद पवार हे त्या टायमात त्यांची असलेली राष्ट्रवादी, अजितदादा हे महायुतीत लढलेले आहेत. त्यांना पाठिंबा हा द्यावाच लागेल. उद्या कोणी जरी मुख्यमंत्री झाले तर त्यांना पाठिंबा हा द्यावाच लागेल. त्यामध्ये त्यांची सुटका नाही. म्हणून त्यांनी पहिले डिक्लेअर केला काय नंतर डिक्लेअर केला काही फरक पडत नाही. ज्या कोणत्या माणसाच्या नावाची घोषणा होईल कोणत्याही पक्षाच्या नेत्यांची, त्याला आमचा सर्वांचा पाठिंबा असेल. त्यांनी दिला म्हणून काय आम्ही देणार नाही असं तर काही होणार थोडी आहे. आम्हालाही पाठिंबा द्यावा लागेल. आमचं मुख्यमंत्री झालं तर भाजपला पाठिंबा द्यावा लागेल. म्हणून यासाठी आमचं कुठेही अडलेलं नाही किंवा आमच्या त्याच्याबद्दल दुमतही नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला जबरदस्त झटका बसला होता आणि त्यातून सावरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा चेहरा वापरून भाजप मित्र पक्ष विधानसभा निवडणुकीला सामोरे गेले. मात्र ज्यावेळेस सर्वात जास्त जागा या भाजपला मिळाल्या, मात्र आता कुठे मुख्यमंत्री पदावरनं राजकारण सुरू झालंय. भाजप डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करत आहे शिवसेनेला. असं नसतं. एखाद्या पक्षाच्या जास्त जागा आल्या तर आमदाराची मागणी असते. त्यांना वाटतं की आपला मुख्यमंत्री हो, आम्हाला वाटतं आमचा मुख्यमंत्री हो. आम्ही 85 जागा लढवल्या, 57 जागा आमच्या आहेत. आम्हाला वाटतं आमचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, आमचा चेहरा होता. म्हणून हे मागणी वाटणं हे वेगळं आणि निर्णय घेणं हा वेगळा. म्हणून आता याचा निर्णय 2 दिवसात होईल. त्याच्याबद्दल कोणी चिंता करू नये आणि या मुख्यमंत्री पदामुळे महायुतीमध्ये कोणीही समोर ना भांडणं होणार नाही, ना एबीसीडी प्लॅन होणार नाही. महायुतीमध्ये 2.5 वर्षाचा फॉर्म्युला काही ठरलेला आहे का? जोपर्यंत मुख्यमंत्र्याचं नाव डिक्लेअर होत नाही तोपर्यंत कोणताही प्लॅन ठरलेला नाही. तेव्हाच प्लॅन ठरेल ज्या टायमाला मुख्यमंत्र्याचं नाव डिक्लेअर होईल. मुख्यमंत्री शपथविधी केव्हा घेऊ शकतात? किती म्हणजे काय मुहूर्त काय आहे? मुहूर्ताचा असा नाही, परंतु 30 तारीख किंवा 2 तारीख या 2 तारखेच्या आतमध्ये इथं सरकार स्थापन होईल. गेल्या 2.5 वर्षामध्ये महायुती सरकारमध्ये संजय शिरसाटांना राज्यमंत्रीपद दिलं जाऊ शकतं अशा चर्चा तुफान होत्या. मात्र त्यांना महामंडळ दिलं गेलं. तर या मंत्रिमंडळात तरी तुमची वर्णी लागेल का? या मंत्रिमंडळात कॅबिनेट राहील. टेन्शन का घेत? तुमच्या सदिच्छा आम्ही टेन्शन नाही घेते. माझ्या पाठीशी तुमच्या निश्चित सदिच्छा राहू दे. चलो. मी कॅबिनेट धन्यवाद तुम्ही यांचं मराठी संवाद साधल्याबद्दल. साधारणतः 30 तारीख ते 2 तारखेदरम्यान राज्यात मुख्यमंत्रीपद मुख्यमंत्री विराजमान होती अशी अपेक्षा संजय शिरसाटांनी व्यक्त केली आहे. प्रशांत गोडसे, लेट्स मराठी, मुंबई.